ते चालू आहे मध्ये मध्ये बोलायचं. आज आम्ही आमचे ना गार्गी निलेश पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त शिशुगृह धुळे इथे आम्ही तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजण आम्ही उपस्थित झालो. गार्गीचे आई वडील, आजी आजोबा, आम्ही सर्वजण सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झालो आणि आम्ही या छोट्या बालकांसोबत आज वाढदिवस गार्गीचा आम्ही साजरा केला. त्यामध्ये आम्हाला अतुल भाऊंचं एवढं कौतुक करावंसं वाटतं की आज आम्ही जरी लहान बालक घरी सांभाळत असतो त्यावेळेस आम्हाला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ आपण बघायला गेलो की लहान बालक ही आजारी पडत असतात आणि आजारी पडल्यानंतर आपण जेव्हा दवाखाना करत असतो तर आपली मानसिक अवस्था ही कुठेतरी डळमळीत होत असते. तरी असे असताना सुद्धा एवढी बालक जवळपास अतुल भाऊ हे सांभाळत असतात आणि त्यांची मनस्थिती कशी होत असेल याचा आपण निश्चितचपणे विचार केला गेला पाहिजे. तरी अतुल भाऊ कोणत्याही याची अपेक्षा न ठेवता नेहमी जे काही द्यायचं असेल येणाऱ्यांना तर ते एक वस्तू स्वरूपात भेटवस्तू म्हणून ते एक स्वीकारत असतात. तिथे कोणत्याही प्रकारची पैशांची देवाण घेवाण हे कोणत्याही रोख स्वरूपात ते स्वीकारत नसतात. एवढं त्यांचं महान कार्य त्यांनी चालू ठेवलेलं आहे. यापूर्वी अतुल भाऊंचे वडील स्वर्गीय दादासाहेब हे पहिले सांभाळत असत. त्यानंतर पुढे तो वारसा अतुल भाऊंनी त्या पद्धतीने चालू ठेवला आणि आजही ते कार्य करत आहेत. खरोखर त्यांचं हे कार्य खूप महान आहे. जेणेकरून म्हणजे एक आपली जेव्हा फॅमिली आपण सांभाळत असतो आणि जी काही लहान बालक आपण सांभाळत असतो त्यामुळे आपण अनेक गोष्टींना सामोरं जात असतो. वेगवेगळ्या परिस्थितीमधून टेन्शन मधून सामोरं जात असतो. तरी सुद्धा सर्व प्रकारची परिस्थिती ही हाताळत अतुल भाऊ एवढ्या लहान बालकांना 0 वयोगटापासून तर जवळपास 12 ते 14 वर्षाच्या वयोगटातील बालकांना एकदम अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत असतात. त्याकरता त्यांनी जी बालक आहेत ती काही वेळेस आजारी पडली तर त्यांचा दवाखाना त्यांच्यावर वेळोवेळी उपचार करत असतात आणि त्यांना त्या आजारातून कुठंतरी बरं करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ते एकदम जिम्मेदारी एकदमच चांगल्या प्रकारे पार पाडून त्या बालकांना चांगल्या प्रकारे मेडिकल सुविधा उपलब्ध करून देऊ आणि त्यांची विहित ट्रीटमेंट पूर्ण करून ते परत आपल्या शिशुगृहामध्ये परत घेऊन येत असतात. हे महान कार्य अतुल भाऊंनी केलेलं आहे. निश्चितच त्यांच्या या कार्याला आमच्या सर्वांकडून आमच्या परिवारातर्फे त्यांच्या या कार्याला निश्चितचपणे सलाम करतो आणि अशाच प्रकारे त्यांना त्यांच्या ज्या आयुष्यात आहे त्यांची खूप अशी प्रगती हो आणि सर्वांना मी एकच विनंती करेल की आपल्याकडनं यथाशक्ती जेवढी मदत शिशुगृहाला करता येईल तेवढी आपण सर्वांनी निश्चितचपणे करूया. आणि प्रत्येकाला मी एवढाच मेसेज देऊ इच्छितो की आपण प्रत्येक ठिकाणी आपला जो वाढदिवस साजरा करतो तर आपण तो घरी साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या बालकांसोबत आणि ह्या बालकांसोबत सर्वांनी निश्चितच मिळून तो वाढदिवस साजरा करावा. मी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आम्ही सहकुटुंब सहपरिवाराकडून आम्ही शिशुगृह धुळे येथे साजरा केला. आम्ही आल्यानंतर म्हणजे व्हिजिट केली कालच्या दिवशी आणि व्हिजिट केल्यानंतर आम्ही जे वास्तव पाहिलं संस्थेमध्ये जे बालकांची काळजी घेतली जाते
तसेच बालकांचं जेवणाचं आहाराचं व्यवस्थित मूल्यांकन कसं करून ते व्यवस्थित त्यांना पुरवलं जातं. तर या बाबतीमध्ये आम्ही एकत्रित विचार केल्यानंतर असं वाटतं की आपण जे समाजामध्ये बर्थडे, लग्न आणि सेलिब्रेट करतो त्याच्यावर म्हणजे खूप अतिप्रमाणामध्ये खर्चाचं प्रमाण पण होत असतं. पण एक मी पण तसंच आमच्या मुलीचा बर्थडे खूप मोठा केला होता पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने केला, तिसऱ्या वर्षी आम्ही इकडे निर्णय घेतला. पण आता चौथ्या वर्षापासून आमचं परमनंटली इथंच आम्ही सेलिब्रेट करू, कारण इथं आम्हाला मानसिकही समाधान भेटलं. आणि आज विचार करायला जर कधी गेलो तर इतकी अनाथ मुलं अतुल भाऊ सांभाळतायत आणि त्यांच्या कार्याला खरोखर सलाम देऊ शकतो आम्ही. 365 दिवसामधून फक्त आम्ही एक दिवस इथं आज मुलांसाठी आलो, तर इतका आनंद झाला. तर आपण ही माझी कळकळीची विनंती अशी की व्ह्युअर्सला की जेणेकरून त्यांनी थोडं एकदा येऊन पाहावं. अशी काही मोठी अपेक्षा नाही अतुल भाऊंची की तुम्ही काहीतरी मोठं योगदान द्या, संस्थेसाठी काहीतरी करा. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला अर्धा किलो, 1 किलो काही किराणाच्या उत्तृप्त त्यांचा सामान जो लागत असतो तो जरी कधी त्यांना प्रोव्हाइड केला तरी चालेल. अदरवाईज तुमच्याकडे काहीही नसलं तरी पण तुम्ही या, व्हिजिट करा. अतुल भाऊंचा आग्रह असतो की तुम्ही या, मुलांना एकदा दाखवा आणि त्यांना एकदा भेटा, त्यांची मनस्थिती बघा ते किती छान आहेत. आणि आम्ही काल व्हिजिट केल्यानंतर मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिस्त लावलेली अतुल भाऊंनी आणि प्लस त्यांची काळजीही घेणारे व्यक्ती जे आहेत तिथं ते खरोखर खूप चांगले आहेत. आणि त्यांचं मी ऍटमॉस्फिअर पण पाहिलं, वागणूक पण पाहिली, खरोखर ते मुलांची खूप फ्रेंडलियर आहे. कदाचित मी माझ्या मुलीशी इतका फ्रेंडलियर नसेल इतके ते सगळे मुलं त्यांचे म्हणजे ते व्यक्ती त्यांच्याशी फ्रेंडलियर आहेत. आणि अतुल भाऊंचं हे जे काम आहे ते त्यांचं फॅमिली, त्यांचं कुटुंब, त्यांचं सगळं फॅमिलीला पण एका साईडला बॅलन्स करून प्लस हे सगळे व्यक्ती जे मुलं आहेत आपल्या संस्थेमधले त्यांना एका प्रकारे बॅलन्स केलं त्यांनी बरोबर. म्हणजे त्यांना कुटुंबालाही सारखा वाटा दिला आणि प्लस मुलांनाही सारखा वाटा दिला. म्हणजे त्यांनी हे पूर्ण कुटुंबच समजलेलं आहे आपलं. त्या कुटुंबात अतुल भाऊंना विनंती की माझंही योगदान असेल. परिधी नावाची जी मुलगी आपल्याकडे आता आहे त्या मुलीचं 1 महिन्याचं वय आहे, तर तिचा पुढचा जोही काही खर्च असेल तर तो मी आजपासून स्वीकारतोय तिचा. आणि जे काही माझ्याकडनं अजून होत असेल तर अतुल भाऊ तुम्ही मला नक्की कळवा, मी त्याच्यामध्ये सहकार्य करायला तयार आहे. धन्यवाद.